मशिनरी आम्हाला दिल्या गेल्या होत्या। महिलांना उद्योजक होण्यासाठी, सक्षम होण्यासाठी जे मशिनरी दिले जातात, सदर अधिकाऱ्यांनी ते मशिनरी सगळ्या बोगस प्रतीच्या दिल्या आणि वारंवार जेव्हा महिला आणि मी स्वतः जय माता दी महिला बचत गटातून मला सुद्धा त्या मशिनरी दिलेल्या आहेत। आम्ही वारंवार पाठपुरावा करत गेलो की मशिनरी खराब आहे, त्याच्यामुळे आमचं आर्थिक नुकसान होत आहे। कारण मशिनरी ठेवण्यासाठी शेड बनवले, लाईट बिल आम्ही भरतोय, त्याच्यानंतर आम्हाला त्या जागेचं रेंट द्यावं लागतंय। म्हणून आमच्या मशिनरींचं काहीतरी तरी विलाज करा किंवा आम्हाला काहीतरी न्याय द्या म्हणून। तर सदर अधिकारी सतत उडवाउडवीचे उत्तरं देत आणि दमदाटी करत आमच्याशी बोलत असतात। म्हणून आम्ही या सगळ्या त्रासाला कंटाळून आज दक्ष पत्रकार संघाकडे आम्ही न्यायाची मागणी केली की आम्हाला न्याय मिळवून द्यावा म्हणून। सर्व महिलांच्या वतीने मी आज सगळ्यांना आणि प्रशासनाला एक विनंती करू इच्छिते की या महिला बचत गटांच्या नावावर जो भ्रष्टाचार होतोय, शासनाने महिला सक्षमीकरणासाठी खूप ठोस पाऊल असं उचललेलं आहे, पण याच्या नावावर जे अधिकारी भ्रष्टाचार करून स्वतःचाच उदरनिर्वाह करतायत, तर या अधिकाऱ्यांवर यांचा शासनाचा वचक बसेल का? आम्हाला न्याय मिळेल का? कारण महिलांच्या नावाने जे काही आजपर्यंत लूटमार आहे आणि जे अधिकारी संबंधित अधिकारी जे जिल्हा व्यवस्थापक असतील, तालुका व्यवस्थापक असतील, उद्धव धारणे सर, लोकेश सोनवणे सर, ईश्वर पाटील सर, हे आम्हाला सतत म्हणतात की आमची तालुक्यापासून तुमच्या गावातल्या केडर पासून तर आमची राज्यापर्यंतची लाईन आहे, तुमच्याकडनं आमचं काहीच होणार नाही। सीओ साहेबांपर्यंत जाऊन तुमचं होणार नाही। तुम्ही कलेक्टरला जरी गेले तरी सुद्धा मानव विकास योजना ही कलेक्टरांच्या अंतर्गत आहे, आमचं कोणीच काही करून घेणार नाही असं बोलून, अरे रावीची भाषा करून, आम्हाला अपशब्द बोलून, महिलांना अपमानित करून आम्हाला ऑफिसच्या बाहेर काढण्यात आलं होतं। म्हणून आता आम्हाला शासनाकडे आम्ही धाव घेतली, आम्हाला न्याय मिळेल का हाच एक मोठा प्रश्न आमच्यासाठी आहे। आता लिहून घेतलेली आहे त्या तक्रारीच्या अनुषंगाने धुळे जिल्हा परिषद अंतर्गत पंचायत समितीमध्ये जे अधिकारी आहेत आणि जिल्हा विकास यंत्रणा या ठिकाणी जे काही अधिकारी आहेत यांनी लाखोचा नाही तर कमीत कमी 200 ते 400 कोटी रुपयाचा या ठिकाणी बचत गटांच्या माध्यमातून भ्रष्टाचार केलेला आहे। त्याचे हे प्रूफ संपूर्ण आमच्या ताब्यात आहेत। याच्यामध्ये जी मशीन आहे ती मशीन 6.5 लाख रुपये महाराष्ट्र शासन अनुदान देते आणि त्या अनुदानाच्या माध्यमातून त्या बचत गटांना जे काही महिला असतात त्या महिलांचा उदरनिर्वाह होण्यासाठी जे काही भरडधान्य असेल ते उदरनिर्वाह करून ते त्या ठिकाणी बचत गटामध्ये जेवढ्याही महिला असतील त्यांना त्या ठिकाणी उदरनिर्वाह करून ती मशीन सरकार त्यांना देत असते। परंतु या ठिकाणी जिल्हा परिषद अंतर्गत आणि त्याच पद्धतीने ग्रामीण विकास अंतर्गत जे अधिकारी आहेत त्या अधिकाऱ्यांनी या ठिकाणी तीच मशीन साधारणतः 20 ते 25 हजाराची दिलेली आहे आणि याच्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये भ्रष्टाचार झालेला आहे। आता हा फक्त धुळे जिल्ह्यापुरता मर्यादित विषय नाही, जर 36 जिल्ह्यांचा जर आपण विचार केला तर याच्यामध्ये 120,000 कोटी रुपयाचा भ्रष्टाचार आमच्या निदर्शनामध्ये याच्यात आलेला आहे। म्हणजे याच्यामध्ये जे अधिकारी अडकलेले आहेत त्या अधिकाऱ्यांची जी काही संख्या आहे ती संख्या जवळजवळ 8 ते 9 अधिकारी आहेत। त्याचबरोबर त्यांनी त्यांच्या स्वतःच्या मिसेस म्हणजे त्यांच्या पत्नीला याच्यामध्ये दाखल केलेला आहे आणि दोघांच्या संगनमताने या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी भ्रष्टाचार झालेला आहे। या उमेद अभियान अंतर्गत जिल्हा व्यवस्थापक, तालुका व्यवस्थापक उद्धव धारणे, लोकेश सोनवणे, त्याच पद्धतीने समन्वयक वर्षा राणे, निंबा हिरे, विजय अहिरे ह्या सर्वांनी या ठिकाणी कमीत कमी 200 कोटी रुपयाचा भ्रष्टाचार या माध्यमातून केलेला आहे। तर माझी दक्ष पत्रकार संघाच्या माध्यमातून आणि या महिलांनी ज्या पद्धतीने मला 500 रुपयाच्या बाउंडवर जी काही तक्रार लिहून दिलेली आहे त्याच्या अनुषंगाने माझी या ठिकाणी सरकारला विनंती आहे की याची ACB SIT कडून चौकशी होऊन या सर्वांवर गुन्हे दाखल करण्यात यावे व यांनी ह्या 200 ते 300 कोटी रुपयाचा जो काही भ्रष्टाचार केलेला आहे स्वतःच्या पत्नींना या ठिकाणी अभियानामध्ये अंतर्गत करून तर यांच्यावर देखील गुन्हा दाखल झाला पाहिजे आणि ती जी काही यांनी स्थावर मालमत्ता जमवलेली आहे, भ्रष्टाचाराच्या माध्यमातून जो पैसा निर्माण केलेला आहे, शासनाला फसवलेला आहे, तर हा पैसा या महिला बचत गटांना या ठिकाणी दिला गेला पाहिजे आणि सरकारचा जो काही उरलेला पैसा आहे तो सरकारला या ठिकाणी दिला गेला पाहिजे। जर ही प्रोसेस 8 दिवसाच्या आत जर झाली नाही तर साधारणतः 20 ते 21 तारखेला किंवा 25 तारखेला दक्ष पत्रकार संघाच्या माध्यमातून जिल्हाधिकारी कार्यालयाजवळ कमीत कमी 10 ते 15 हजार महिलांच्या माध्यमातून व पुरुषांच्या माध्यमातून धुळे जिल्ह्यातले शिरपूर, शिंदखेडा आणि साक्री या तालुक्यामध्ये जेवढे गावं येतात त्या गावांमध्ये हा भ्रष्टाचार झालेला आहे। त्या गावांच्या सर्व महिलांना घेऊन मी या ठिकाणी जन आंदोलन या ठिकाणी करणार आहे। जोपर्यंत न्याय मिळणार नाही तोपर्यंत आम्ही या ठिकाणी दक्ष पत्रकार संघाच्या माध्यमातून आंदोलन करू।